नमस्कार, सरोजिनीज किचन कलाकृतीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सर्वप्रथम माझ्याकडून ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुमच्यासाठी भरभराटीचे जाऊ, आनंदाचे जाऊ, सुखाचे समाधानाचे जाऊ आणि तुमचं आरोग्य चांगले राहू। माझ्याकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज मी तुमच्यासाठी खास घेऊन येत आहे गव्हाच्या पिठापासून बिस्किट ही रेसिपी बनवणार आहे। ही रेसिपी तुम्ही ख्रिसमसला बनवू शकता आणि एन्जॉय करू शकता। तर जास्त वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करूया। बिस्किट बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे 1 वाटी तूप घेतलेलं आहे। मी घरगुती साजूक तूप घेतलेलं आहे। तुपाच्या ऐवजी तुम्ही 1 वाटी लोणी वापरू शकता किंवा 1 वाटी डालडा सुद्धा वापरू शकता। याच तुपामध्ये मी 1 वाटी पिठी साखर घालून घेते। माझ्याकडे व्हिपिंग मशीन आहे, त्या मशीनने मी छान फेटून घेणार आहे। एक ते 2 मिनिटं मी हे छान फेटून घेतलेलं आहे। 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घालून घेते आणि छान मिक्स करून घेते। व्हॅनिला एसेन्स घातल्यानंतर मी छान फेटून घेतलेलं आहे। 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे आणि 1.5 वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे। यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। थोडंसं घट्ट वाटत असेल तर 1 छोटा चमचा मी दूध घालून घेते आणि हाताने छान मळून घ्यायचं आहे। दोन्ही हाताने थोडंसं छान मळून घ्यायचं। झाकण लावून 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत। मायक्रोओव्हनमध्ये मी बिस्किट बेक करून घेणार आहे। तर मायक्रोओव्हनमध्ये किती तुम्ही टेम्परेचर ठेवायचं, कसं ठेवायचं, किती वेळ ठेवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे। इथे ग्रिल प्लस कन्व्हेक्शन मोडवरती आपण बटन प्रेस करायचं आहे। 170 डिग्रीवरती तुम्ही स्टार्ट बटन दाबून घ्यायचं आहे आणि आपल्याला फ्री हीट करायचे। ओव्हन फ्री हीट होईपर्यंत कणिक छान मुरून झालेलं आहे। एक समान गोळे करायचे आहेत आणि लाटून घ्यायचं आहे। गोळा करून घेतलेला आहे मी आणि पोळपाटावरती ठेवायचा आहे। हलक्या हाताने वरती आपण लाटून घ्यायचं आहे। लाटताना आपण असा प्लास्टिक पेपर ठेवला तरी सुद्धा चालतो। वरचं प्लास्टिक मी काढून घेते। हे पहा, आपण आता हे वाटीने कट करून घेऊया। आपण साईडचं कणिक काढून घ्यायचं आहे। हे मी बेक करायला ठेवते। आता आपण हे काढून घेऊया। प्लेट सावकाश काढून घ्यायची आहे। खूप सुरेख असा कलर आलेला आहे। पूर्ण गरम आहे तर लगेच काढायचं नाही प्लेटमधून बाहेर। तर ती थोडीशी थंड होऊ द्यायची आहेत आणि मगच आपण त्याच्यातून बाजूला काढायचे आहेत। आणि थंड झाल्यानंतर मग हे बिस्किट्स मी काढणार आहे। तेव्हा ते कडक आणि
कुसकुशीत होणार आहेत. मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे. खूप सुंदर झालेत बिस्किट्स, अतिशय सुरेख झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. वाव, मस्त. क्रिसमस स्पेशल बिस्किट ही रेसिपी माझी तयार आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जे माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मस्त, खूप छान.